आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये प्री फर्टिलायझेशन इव्हेंट स्टडी करताना गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय हा कन्सेप्ट स्टडी केला होता। आता प्री फर्टिलायझेशन इव्हेंट मध्ये सेक्शुअलिटी इन ऑर्गॅनिझम हे स्टडी करायचं। सेक्शुअलिटी डिफाइन करताना काही शब्द वापरतात, काही टर्म वापरतात। त्या टर्मिनॉलॉजी प्रत्येक प्लांट मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वापरतात। आल्गी मध्ये वेगळ्या पद्धतीने, अँजिओस्पर्म मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने, ते आपल्याला स्टडी करायचं। बघा आता सगळे सेक्शुअल रिप्रोडक्शन ऑर्गॅनिझम ज्यांच्यामध्ये होतं त्यांच्यात मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होतं। हे मेल आणि फिमेल गॅमेट दोन वेगवेगळे इंडिव्हिज्युअल बनवतात। म्हणजे आता ह्यूमन मध्ये कसं असतं, मेल जो असतो तो स्पर्म मेल गॅमेट देतो, फिमेल जी असते ती एक फिमेल गॅमेट देते। दोन डिफरंट इंडिव्हिज्युअल गॅमेट्स बनवले, ते गॅमेट फ्यूज होऊ शकतात। काही वेळा असं असतं एकच इंडिव्हिज्युअल प्राणी एकच आहे, ते एकाच प्राण्यापासून मेल गॅमेट पण बनतं आणि फिमेल गॅमेट पण बनतं। ते गॅमेट फ्यूज झाले तर सेल्फ फर्टिलायझेशन होतं। आता कुठला असा ॲनिमल आहे, बायसेक्शुअल टेपवर्म आहे। टेपवर्म बायसेक्शुअल आहे याचा अर्थ काय, एकाच प्राण्यामध्ये मेल सेक्स ऑर्गन टेस्टिस पण आहे, फिमेल सेक्स ऑर्गन ओव्हरी पण आहे, आणि एकच प्राणी मेल गॅमेट पण बनवालाय, फिमेल गॅमेट पण बनवालाय। जेव्हा अशी गॅमेट एकाच प्राण्याचे गॅमेट जर फ्यूज होत असतील तर तेव्हा त्याला सेल्फ फर्टिलायझेशन असं म्हणतात। टेपवर्म मध्ये सेल्फ फर्टिलायझेशन होतं, कारण टेपवर्म हा बायसेक्शुअल आहे, हर्माफ्रोडाइट आहे। टेपवर्म हा प्लॅटीहेल्मिंथिस मेंबर मध्ये येतो। आता याला एक्सेप्शन आहे, टेपवर्म हा बायसेक्शुअल आहे, सेल्फ फर्टिलायझेशन दाखवतो, परंतु अर्थवर्म जे आहे ना रे, अॅनेलिडा फायलम मध्ये येतं। अर्थवर्म हा पण बायसेक्शुअल आहे, अॅनेलिडा फायलम मध्ये येतो। अर्थवर्म जरी बायसेक्शुअल असला तर तो सेल्फ फर्टिलायझेशन दाखवत नाही, क्रॉस फर्टिलायझेशन दाखवतो। का बघायचं कारण सांगतो तुम्हाला। समजा हे एक अर्थवर्म आहे, आणि या अर्थवर्म मध्ये मेल सेक्स ऑर्गन टेस्टिस आहे, फीमेल सेक्स ऑर्गन ओव्हरी आहे। दुसरा एक अर्थवर्म आहे, त्याच्यामध्ये पण मेल सेक्स ऑर्गन टेस्टिस आहे, फीमेल सेक्स ऑर्गन ओव्हरी आहे। आता अर्थवर्म बायसेक्शुअल आहे, जरी बायसेक्शुअल असला तर तो कुठलं फर्टिलायझेशन दाखवतो, क्रॉस फर्टिलायझेशन दाखवतो। क्रॉस फर्टिलायझेशन दाखवतो, नॉट सेल्फ फर्टिलायझेशन। असं का होतं, अर्थवर्म जरी म्हणजे बायसेक्शुअल असला तरी पण तो क्रॉस फर्टिलायझेशन का दाखवतो, कारण समजा या अर्थवर्मची टेस्टिस रेडी असते, म्हणजे ती मेल गॅमेट बनवते, परंतु ओव्हरी रेडी नसते। याच अर्थवर्मची ओव्हरी रेडी नसते, फक्त टेस्टिस रेडी असते। त्याच वेळेला दुसऱ्या अर्थवर्मची ओव्हरी रेडी असते, म्हणजे ती काय बनवते, फिमेल गॅमेट बनवते, टेस्टिस रेडी नसते। हा अर्थवर्म ए आहे, अर्थवर्म ए ची टेस्टिस रेडी आहे, मेल गॅमेट बनवली। हा अर्थवर्म बी आहे, त्याची ओव्हरी रेडी आहे, फिमेल गॅमेट बनवली, परंतु टेस्टिस रेडी नाही बी अर्थवर्मची। अशा वेळेला हा अर्थवर्म आणि हा अर्थवर्म क्रॉस होतात, म्हणजे क्रॉस फर्टिलायझेशन होतं। कारण का, समजा एका अर्थवर्मचा ए अर्थवर्मचा टेस्टिस मॅच्युअर झालाय, परंतु ओव्हरी मॅच्युअर झाली नाही। बी अर्थवर्मची ओव्हरी मॅच्युअर झाली, परंतु टेस्टिस मॅच्युअर झाली नाही। म्हणजे मॅच्युरेशन टाइम जे असतं ते वेगवेगळं असतं, म्हणून यांच्यात सेल्फ फर्टिलायझेशन न होता क्रॉस फर्टिलायझेशन होत असतं।
आता बघा, लोअर प्लांट्स म्हणजे आल्गी आणि फंगायमध्ये सेक्शुअलिटी डिफाईन करण्यासाठी काही शब्दांचा वापर केला जातो. होमोथॅलिक मोनेशियस म्हणजे काय बघा, होमोथॅलिक मोनेशियस काय रिप्रेझेंट करतं, रिप्रेझेंट बायसेक्शुअल कंडिशन, रिप्रेझेंट बायसेक्शुअल कंडिशन म्हणजे काय बघा याचा अर्थ. उदाहरणार्थ या ठिकाणी मी एक आल्गी घेतो, त्या आल्गीचं नाव आहे कॅराम. कॅरा या आल्गीमध्ये तुम्हाला माहित आहे कॅरा ही काय आहे, कॅरा ही आल्गी आहे. आल्गीच्या प्लांट बॉडीला थॅलस म्हणतात. समजा हा कॅराचा थॅलस आहे. तर कॅराच्या या थॅलसवरती मेल सेक्स ऑर्गन आणि फिमेल सेक्स ऑर्गन एकाच थॅलसवरती आहे. हा मेल सेक्स ऑर्गन कुठला बघा, हा जो आहे हा त्याला निक्यूल म्हणतात किंवा ओगोनियम असं म्हणतात. हा खालचा जो आहे त्याला ग्लोब्यूल म्हणतात किंवा अँथ्रिडियम म्हणतात. बघा, एकाच थॅलसवरती फिमेल सेक्स ऑर्गन आणि मेल सेक्स ऑर्गन. फिमेल सेक्स ऑर्गन कुठलं, निक्यूल, त्याला ओगोनियम पण म्हणतात. मेल सेक्स ऑर्गन कुठलं, ग्लोब्यूल, त्याला अँथ्रिडियम पण म्हणतात. जर दोन्ही एकाच थॅलसवरती असतील तर त्याला म्हणायचं होमोथॅलिक मोनेशियस. म्हणजे काय म्हणूया आपण, हा काय रिप्रेझेंट करतो, बायसेक्शुअल कंडिशन. कारण दोन्ही सेक्स ऑर्गन, हा जो आहे तो फिमेल सेक्स ऑर्गन आहे, हा जो आहे तो मेल सेक्स ऑर्गन आहे. म्हणजे काय असं पण म्हणू शकतो आपण, मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन present on one thallus, present on one thallus. एकाच थॅलस वरती मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन प्रेझेंट. आल्गीच्या बॉडीला थॅलस म्हणतात कारण त्यात रूट स्टेम लीफ नसतं, म्हणून आल्गीची बॉडी ही थॅलस असते. ओव्हरऑल ह्या कंडिशनला म्हणतात होमोथॅलिक. होमो म्हणजे एकच थॅलस, होमो म्हणजे एक थॅलस वरती फिमेल सेक्स ऑर्गन निक्यूल, मेल सेक्स ऑर्गन ग्लोब्यूल, म्हणजे ज्याला ओगोनियम आणि अँथ्रिडियम जर एकाच थॅलसवरती असतील तर ते होमोथॅलिक मोनेशियस. प्रश्न विचारतात नीटला, कॅरा या आल्गीमध्ये फिमेल सेक्स ऑर्गनला निक्यूल म्हणतात आणि मेल सेक्स ऑर्गनला ग्लोब्यूल म्हणतात. विचारलेले, कॅरा आल्गीमध्ये फिमेल सेक्स ऑर्गनला निक्यूल, मेल सेक्स ऑर्गनला ग्लोब्यूल असं म्हणतात. आता हिटेरोथॅलिक डायोशियस म्हणजे काय बघा. रिप्रेझेंट युनिसेक्शुअल कंडिशन. युनिसेक्शुअल कंडिशन रिप्रेझेंट करते. उदाहरणार्थ एक्झाम्पल आपण ब्रायोफाइट्स दिले आहे आणि ब्रायोफाइटा, त्यामध्ये मार्खॅन्शिया हे एक्झाम्पल द्यायचं. म्हणजे काय बघा,
ब्रायोफाइटचा मार्केन्शियाचा हा एक थॅलस आहे. दोन थॅलस दाखवतो मी या ठिकाणी. हा एक थॅलस आहे आणि हा एक थॅलस आहे. एका थॅलस वरती मेल सेक्स ऑर्गन एंथ्रिडियम आहे. दुसऱ्या थॅलस वरती फीमेल सेक्स ऑर्गन आर्किगोनिया आहे. मेल सेक्स ऑर्गन एंथ्रिडिया एका थॅलस वरती आहे. फीमेल सेक्स ऑर्गन एंथ्रिडिया आर्किगोनिया एका थॅलस वरती आहे. एंथ्रिडिया आणि आर्किगोनिया दोन वेगवेगळ्या थॅलस वरती असतील तर त्याला हेटेरोथॅलिक डायोशियस असं म्हणतात. मार्कॅन्शिया हा ब्रायोफाइटचा मेंबर आहे. त्याच्यात हेटेरोथॅलिक डायोशियस प्लांट आहे. एका थॅलस वरती एंथ्रिडिया आहे, दुसऱ्या थॅलस वरती आर्किगोनिया आहे. एंथ्रिडिया म्हणजे मेल सेक्स ऑर्गन ब्रायोफाइट मध्ये आणि आर्किगोनिया म्हणजे फीमेल सेक्स ऑर्गन ब्रायोफाइट्स मध्ये म्हणतात. जर दोन्ही वेगवेगळ्या थॅलस वरती असतील तर त्याला हेटेरोथॅलिक डायोशियस हे रिप्रेझेंट करतं युनिसेक्शुअल कंडिशन. युनिसेक्शुअलच ना, कारण एका थॅलस वरती फक्त मेल सेक्स ऑर्गन आहे, दुसऱ्या थॅलस वरती फक्त फीमेल सेक्स ऑर्गन आहे. आता सेक्शुअलिटी आपण लोअर प्लांट्स म्हणजे अल्गी आणि ब्रायोफाइट्स मध्ये पाहिलं. आता हायर प्लांट्स मध्ये सेक्शुअलिटी कशी डिफाइन करतात बघा. हायर प्लांट्स कुठले आहेत? अँजिओस्पर्म. हायर का म्हणायचं? कारण ते फुलं बनवतात म्हणून त्याला हायर प्लांट्स असं म्हणतात, सुधारलेले प्लांट्स. अँजिओस्पर्म मध्ये सेक्शुअलिटी डिफाइन करताना कसं डिफाइन करतो बघा. बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय आणि युनिसेक्शुअल फ्लावर. पहिल्यांदा पाहूया बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय. उदाहरणार्थ चायना रोज, हिबिस्कस. हिबिस्कस मध्ये बायसेक्शुअल फ्लावर असतात. एनसेट मध्ये फ्लावरचं सेक्शन घेऊन त्यांनी डायग्राम दाखवलेले बायसेक्शुअल फ्लावर साठी बघा. असा हा पेटल, खाली ही ओव्हरी, हा सेपल, ही ओव्हरी, स्टाईल आणि इथं स्टिग्मा असतो. आणि त्याच फुलामध्ये मेल सेक्स ऑर्गन स्टेमेन्स पण असतात बघा. या भागाला म्हणतात स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी. तिन्हीला मिळून म्हणतात कार्पेल. कार्पेल कशाचा भाग असतो? फिमेल सेक्स ऑर्गन गायनोशियमचा भाग असतो. गायनोशियम म्हणजे काय? फिमेल सेक्स ऑर्गन, त्याचा पार्ट कार्पेल. कार्पेल मध्ये तीन भाग, ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा. हा मेल सेक्स ऑर्गन. स्टेमेन, स्टेमेन कशाचा भाग आहे? मेल सेक्स ऑर्गन एंड्रोशियमचा पार्ट आहे. जर मेल सेक्स ऑर्गन आणि फीमेल सेक्स ऑर्गन म्हणजे गायनोशियम, एंड्रोशियम आणि गायनोशियम म्हणजेच स्टेमेन आणि कार्पेल जर एकाच फ्लावर मध्ये असतील तर त्याला बायसेक्शुअल फ्लावर असं म्हणतात. गायनोशियमचा इंडिव्हिज्युअल पार्ट कुठला आहे? कार्पेल. एंड्रोशियमचा इंडिव्हिज्युअल पार्ट कुठला आहे? स्टेमेन. हे बघा, हा एक स्टेमेन, हा सगळ्या स्टेमेनला मिळून एंड्रोशियम म्हणतात. ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा या तिघांना मिळून कार्पेल म्हणतात. असे भरपूर असे कार्पेल असले तर सगळ्यांना मिळून गायनोशियम म्हणतात. जर मेल सेक्स ऑर्गन आणि फीमेल सेक्स ऑर्गन म्हणजे स्टेमेन आणि कार्पेल जर एकाच फुलामध्ये असतील तर त्याला बायसेक्शुअल फ्लावर असं म्हणतात.
म्हणजे काय? बायसेक्शुअल फ्लॉवरची डेफिनेशन अशी सांगू शकतो बघा आपण, स्टेमेन अँड कार्पेल present in one flower. स्टेमेन आणि कार्पेल जर एकाच फुलामध्ये असले तर त्याला बायसेक्शुअल फ्लॉवर असं म्हणतोय. उदाहरणार्थ रोज. आता अँजिओस्पर्म मध्ये युनिसेक्शुअल फ्लॉवर म्हणजे काय? युनिसेक्शुअल फ्लॉवरचे दोन प्रकार आहेत. स्टॅमिनेट फ्लॉवर आणि दुसरा जो आहे तो पिस्टिलेट फ्लॉवर. बघा, युनिसेक्शुअल तुम्हाला लगेचच अर्थ घ्या लक्षात येईल की फ्लॉवर मध्ये एकच सेक्स ऑर्गन असतं. स्टेमेन तर असतं किंवा कार्पेल तर असतं, दोन्ही नसतात. आता स्टॅमिनेट फ्लॉवर म्हणजे काय बघा, समजा हे एक फ्लॉवर आहे, तर या फ्लॉवर मध्ये फक्त स्टेमेन्स तेवढेच प्रेझेंट. ओनली स्टेमेन्स प्रेझेंट. नो कार्पेल. म्हणजे या फ्लॉवर मध्ये फक्त स्टेमेन तेवढेच प्रेझेंट असले, कार्पेल नाही, फिमेल सेक्स ऑर्गन नाही, मेल सेक्स ऑर्गन तेवढाच आहे, तो स्टेमिनेट फ्लॉवर. पिस्टिलेट फ्लॉवर म्हणजे काय? समजा हा फ्लॉवर आहे, तर या फ्लॉवर मध्ये ओव्हरी, स्टाईल आणि स्टिग्मा म्हणजे काय? ओनली कार्पेल प्रेझेंट, नो स्टेमेन्स. म्हणजे फुलामध्ये फक्त कार्पेल. कार्पेल म्हणजे ओव्हरी, स्टाईल, स्टिग्मा म्हणजे फिमेल सेक्स ऑर्गन. फिमेल सेक्स ऑर्गन कार्पेल तेवढाच आहे, स्टेमेन नाही, त्याला पिस्टिलेट फ्लॉवर. या फुलामध्ये मेल सेक्स ऑर्गन स्टेमेन्स तेवढेच, कार्पेल नाही, त्याला स्टेमिनेट फ्लॉवर. अशा फ्लॉवरला युनिसेक्शुअल फ्लॉवर. कुठला तरी एकच सेक्स ऑर्गन फ्लॉवर मध्ये असतं, स्टेमेन असला तर कार्पेल नसतो, कार्पेल असला तर स्टेमेन नसतो, अशांना म्हणतात युनिसेक्शुअल फ्लॉवर्स. कुठं असतं युनिसेक्शुअल फ्लॉवर? कुकुरबिट्स मध्ये असतात. काकडीच्या प्लांट्स मध्ये युनिसेक्शुअल फ्लॉवर्स असतात. अँजिओस्पर्म मध्ये सेक्शुअलिटी सांगताना प्लांट्सला पण कसे प्लांट्स म्हणतात बघा. आता फ्लॉवरच्या बाबतीत आपण सेक्शुअलिटी पाहिली, तसं प्लांट्सच्या बाबतीत सेक्शुअलिटी कशी म्हणतात? सेक्शुअलिटी इन प्लांट्स म्हणजे मोनेशियस प्लांट्स आणि डायोशियस प्लांट्सचा अर्थ काय बघा. आपण बायसेक्शुअल फ्लॉवर आणि सेक्शुअल फ्लॉवरच्या बाबतीत स्टडी केलं होतं. ज्या फुलामध्ये फक्त स्टेमेन तेवढेच आहेत त्यांना स्टेमिनेट किंवा मेल फ्लॉवर म्हणतात. ज्या फुलामध्ये फक्त पिस्टिल म्हणजे कार्पेल तेवढंच आहे त्याला फिमेल फ्लॉवर किंवा पिस्टिलेट फ्लॉवर म्हणतात. तर प्लांट्सला कसं म्हणतात बघा, मोनोशियस प्लांट्स आणि डायोशियस प्लांट्स म्हणजे काय? मी मोनोशियस प्लांटचं उदाहरण सांगतो या ठिकाणी. समजा एक प्लांट आहे आणि त्या प्लांट वरती काही फुलं अशी आहेत की फक्त त्यात स्टेमेन आहे. स्टेमेन असलेल्या फुलांना स्टेमिनेट फ्लॉवर म्हणतात किंवा मेल फ्लॉवर म्हणतात. आणि त्याच झाडावरती काही फुलं अशी आहेत की फक्त त्यात कार्पेल तेवढंच आहे. म्हणजे कार्पेल असलेल्या फुलाला कुठलं फ्लॉवर म्हणतोय आपण? फिमेल फ्लॉवर किंवा पिस्टिलेट फ्लॉवर असं म्हणतो. आता बघा, झाड एकच आहे, ते एका झाडावरती मेल फुलं. मेल फुलं म्हणजे मेल फ्लॉवरचा अर्थ काय? ते फक्त त्या फुलामध्ये स्टेमेन तेवढंच आहे, म्हणजेच तो स्टॅमिनेट. स्टॅमिनेट फ्लॉवर
आणि पिस्टिलेट म्हणजे त्यात फक्त कार्पेल आहे, त्याला फिमेल फ्लॉवर पण म्हणतात. जर स्टॅमिनेट आणि पिस्टिलेट फ्लॉवर एकाच झाडावरती असतील, स्टॅमिनेट आणि हा पिस्टिलेट, पिस्टिलेट म्हणजे कार्पेल असलेला आणि स्टॅमिनेट म्हणजे फक्त स्टॅमिन असलेला, जर दोन्ही एकाच झाडावरती असतील तर त्याला मोनोइशियस प्लांट असं म्हणतात. मोनोइशियस प्लांट कुठं असतात? कुकुरबिट्स मध्ये असतात. काकडी, पंपकिन म्हणजे भोपळा याच्यामध्ये असतात. कुकुरबिट्स या प्लांट्स मध्ये मोनोइशियस प्लांट्स असतात. तर डायशियस प्लांट म्हणजे काय? कुठं असतं? पपया, खारीक म्हणजे डेट पाम. व्यवस्थित लक्ष द्या. दोन वेगवेगळी झाड आहेत पपयाचं. आता पपयाच्या एका झाडावरती फक्त स्टेमेन असलेली फुलं आहेत. म्हणजे या झाडावरती कुठलं फ्लॉवर आहे बघा? या झाडावरती आहे ते स्टॅमिनेट फ्लॉवर म्हणजे मेल फ्लॉवर. आणि या झाडावरती कुठलं फ्लॉवर आहे बघा? ओव्हरी स्टाईल स्टिग्मा म्हणजे पिस्टिलेट फ्लॉवर. म्हणजे फिमेल फ्लॉवर. एका झाडावरती मेल फ्लॉवर आहे, दुसऱ्या झाडावरती फिमेल फ्लॉवर आहे म्हणजे पिस्टिलेट फ्लॉवर. जर दोन वेगवेगळ्या झाडावरती मेल फ्लॉवर आणि फिमेल फ्लॉवर त्याच प्लांटच्या, तर त्याला डायशियस प्लांट असं म्हणतात. डायशियस प्लांटचा अर्थ काय सांगितला मी? स्टेमेन असलेली फुलं पपयाच्या एका झाडावर असतात म्हणजे ती मेल फुलं झाली. कार्पेल असलेली फुलं पपयाच्या दुसऱ्या झाडावरती असतात म्हणजे ती फिमेल फुलं झाली. तर दोन वेगवेगळ्या झाडावरती असतील तर ते डायशियस प्लांट. पपया आणि डेट पाम मध्ये असं असतं. म्हणजे प्लांट्स मध्ये मोनोइशियस आणि डायशियसचा अर्थ काय? जर मेल फुलं आणि फिमेल फुलं एकाच झाडावरती असतील तर ते मोनोइशियस. काकडी प्लांट्स मध्ये असतं असं. जर मेल फुलं एका झाडावरती आणि फिमेल फुलं एका झाडावरती असतील तर डायशियस प्लांट्स. आता मी मेल फुलं म्हणजे काय? फक्त स्टेमेन असलेली फुलं. फिमेल फुलं म्हणजे काय? ओव्हरी स्टाईल स्टिग्मा म्हणजे कार्पेल असलेली फुलं. स्टेमेन म्हणजे मेल सेक्स ऑर्गन आणि कार्पेल म्हणजे फिमेल सेक्स ऑर्गन. अशा प्रकारे ना डायशियस प्लांट्स आणि मोनोइशियस प्लांट्स म्हणजे काय हे या ठिकाणी आपण पाहिलं. आता तुम्ही या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही, लक्षात घ्या मी काय सांगतो याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. मेल फुलं म्हणजे काय? फक्त स्टेमेन असणारी फुलं. कार्पेल नसतं म्हणजे गायनोशियम नसतं, ओव्हरी स्टाईल स्टिग्मा नसतं. फिमेल म्हणजे काय? फिमेल फुलं म्हणजे काय? त्यात ओव्हरी स्टाईल स्टिग्मा म्हणजे कार्पेल तेवढंच असतं, त्याला फिमेल फुलं असं म्हणतात. मग मेल फुलं आणि फिमेल फुलं जर एकाच झाडावरती असतील तर ती मोनोइशियस. मेल फुलं एका झाडावरती आणि फिमेल फुलं दुसऱ्या झाडावरती असतील तर ते डायशियस. पपया आणि डेट पाम मध्ये असं असतं. आता बघा तुम्ही पपयामध्ये काही झाडाला पपई लागत नाही, कारण का? त्याच्यावर फक्त मेल फुलं तेवढीच असतात आणि फळ हे फिमेल फ्लॉवर पासून बनतं, गायनोशियम पासून बनतं, ओव्हरी पासून फळ बनतं. लक्षात घ्या. मग ज्याच्यावर फिमेल फ्लॉवर आहे त्याच्यापासून फळ मिळणार. म्हणून पपयाच्या काही झाडांना मॅक्झिमम फिमेल फुलं असणारी पपयांची झाडं असतात. पपयाच्या बागेमध्ये जाऊन तुम्ही फिमेल फ्लॉवर असणारे प्लांट्स लावतात आणि एखादं प्लांट असं असतं की त्याला पपया नसतात कारण त्याच्यावर मेल फुलं असतात. अशा प्रकारे याला म्हणतो आपण डायशियस प्लांट आणि मोनोइशियस प्लांट म्हणजे काय. आता मी सेक्शुअलिटी सांगताना बघा आल्गी आणि फंगाय मध्ये होमोथॅलिक आणि हेटेरोथॅलिक ही शब्द वापरतात. फ्लावरच्या बाबतीत सेक्शुअलिटी डिफाइन करताना बायसेक्शुअल फ्लावर आणि युनिसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय? बायसेक्शुअल फ्लावर म्हणजे स्टेमेन म्हणजे मेल सेक्स ऑर्गन, कार्पेल म्हणजे फिमेल सेक्स ऑर्गन, दोन्ही एकाच फुलामध्ये असतील तर ते बायसेक्शुअल फ्लावर. युनिसेक्शुअल फ्लावर म्हणजे काय? एका फुलामध्ये फक्त स्टेमेन आहे, दुसऱ्या फुलामध्ये फक्त कार्पेल आहे म्हणजे फिमेल सेक्स ऑर्गन आहे. जर मेल सेक्स ऑर्गन एका फुलामध्ये, फिमेल सेक्स ऑर्गन दुसऱ्या फुलामध्ये असतील तर ते युनिसेक्शुअल झाले.
नुसतंच स्टेमेन ज्या फुलामध्ये असतात म्हणजे मेल सेक्स ऑर्गन असतं त्याला युनिसेक्शुअल मेल फ्लॉवर स्टॅमिनेट फ्लॉवर म्हणतात आणि नुसतंच फिमेल सेक्स ऑर्गन कार्पेल ज्या फुलामध्ये असतं त्यांना पिस्टिलेट फ्लॉवर असं म्हणतात. त्याच्यावरूनच प्लांट्समध्ये पण मोनेशियस प्लांट आणि डायोशियस प्लांट असं म्हणतात. दोन्ही फुलं जर मेल आणि फिमेल फुलं एका झाडावरती असते तर मोनेशियस, मेल फुलं एका झाडावरती आणि फिमेल फुलं एका झाडावरती असली तर या ठिकाणी डायोशियस प्लांट असं म्हणतात. पुढचं सेक्शुअलिटी ऑफ ऑर्गॅनिझम आपण ॲनिमलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.